थँक्यू सो मच. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बुद्ध टीम. शो द गुड गेम. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला बॉल लॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाले. डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट आणि अशा रीतीने धावफलक ओपन झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मैदानावरती पहिली फेरी आणि चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल नवापाडा, दुसरीकडे बांदिवली असे दोन नामांकित संघ. 5 ओव्हरची मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. यावेळेस ऑफ साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. एसटी रक्षकाच्या माध्यमातून सुरेख एसटी रक्षण. समाप्ती होतीये डॉट बॉलची आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो. विकेटचं पतन झाले. फलंदाज होतील बाद. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज योगेश शिकळी समाप्त. योगेश बॅक टू दी पवेलियन. दुसऱ्या क्रमांकावरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर समीर पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट. भारतीय वेळेनुसार 1:35 पहिला बॉल पडलाय. तर तुम्हाला कंप्लीट 1:50 संपूर्ण इनिंग समाप्त करणं बंधनकारक असेल. याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॅकफुटच्या सहायतेने फक्त दिशा दाखवली, ग्लाइड केलं आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. जय हनुमान बांधिवली विपक्ष साई किरण 11 नवापाडा अशी लढत, अशी लढाई आपल्या सर्वांना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम साई किरण 11 नवापाडा या संघाची पाहायला मिळेल. ती मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. भगवा चषक आताच आंबेळे खुर्द सुनील माळी क्रीडांगणावरती झाला. त्याच्यामध्ये रनरअप संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते ऑन साइडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे आलेला संघर्षमय चौकार. येथील गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचा बॉल घेऊन डीप मध्ये आपल्याला लॉंग ऑन पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल, मिड ऑन मिड ऑफ. यावेळेस स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या फिल्डरच्या अगदी मधोमध लॉंग लेगच्या दिशेला शॉर्ट लॉंग लेग आपल्याला पाहायला मिळाला. तिथे चेंडूला जोपर्यंत अडवण्यात आलं तोपर्यंत एकदा कंप्लीट आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती ऑन द बोर्ड 7 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच मला वाटते बांदिवली च्या विरोधामध्ये नवापाडा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवापाडा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र फक्त आणि फक्त 7. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 88 धावा 5 षटकांमध्ये आपण बनल्या पाहिल्या. त्यानंतर तब्बल 79 धावा देखील बनताना पाहिल्या. ते चेज होताना देखील आपण मागील मॅच मध्ये पाहिल्या. 83 धाब्यांचं लक्ष होतं. 83 धाब्यांचं लक्ष देखील चेज झालंय. त्यामुळे क्रिकेट आणि ही खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. त्यामुळे कुठली धावसंख्या या खेळपट्टीवरती विजयाची हमी देऊ शकत नाही, हे देखील प्रत्येकाला माहिती आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. विशेप मध्ये उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. फिल्डिंग चांगली. एक धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. ओव्हर नंबर 2 मैदानावरती सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला वैभव पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. तर स्ट्रायकिंग एंड वरती सोमनाथ होते, ज्यांच्या माध्यमातून ड्राईव्ह करण्यात आलं लॉंग ऑफच्या दिशेला. ऑफ ड्राईव्हचा नजराणा ज्यावरती एक धाव कंप्लीट झाली. धावफलक 8 या आकड्यावरती. आता स्ट्रायकिंग एंड वरती प्रेम, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सोमनाथ. यावेळेस फक्त दिशा दाखवली, वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि बॉलला पाठवून दिलं डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद नाही तर नसाकतच्या स्वरूपामध्ये नसाकत बरा चौकार.
मैं अपने टीम के लिए मुसीबत में खड़ा, इसके लिए मैं अपने टीम के लिए सबसे बड़ा. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. शफल होऊन जागा बनवायचा प्रयत्न मात्र हे पाहिलं गोलंदाजांनी समय सूचकता दाखवली. प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, अगदी ते दाखवलं आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका मारायचे इरादे होते मात्र गोलंदाजाने फॉलो केला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जे मात्र 12 या आकड्यावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा पाहायला मिळतील जे मात्र वैभव. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये, कनेक्शन नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण इनिंग मध्ये केली आहे. धावफलक जे मात्र आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. शांत सुरुवात आहे आणि शांत सुरुवात नक्की आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कट करायचा प्रयत्न मात्र डॉट बॉलची समाप्ती. सुरेख गोलंदाजी वैभवची या ओव्हर नंबर 2 मध्ये पाहायला मिळाली. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा 5 विकेट समाप्त. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 12 पाहायला मिळेल. याच दरम्यान एकलेरे गावचे माजी कार्यकुशल कार्य सम्राट उपसरपंच साहेब अर्थातच कल्पेश प्रभाकर देशमुख साहेबांची उपस्थिती इथे लाभली आहे. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल मान्यवरांना या आपण मुख्य मंचकावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय कल्पेश प्रभाकर देशमुख साहेब जे माजी कार्यकुशल कार्य सम्राट उपसरपंच आहेत. एकलेरे गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. आज दुपारच्या सत्रामध्ये दादांची उपस्थिती लाभली आहे त्याबद्दल त्यांचं आपण विशेष कौतुक करू आणि वेलकम करू. दादा वेलकम आहे आपलं. सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला. 2 ओव्हरची समाप्ती. फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. आता मात्र ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि मैदानावरती कमबॅक करावा लागेल टीम साई किरण 11 नवापाडा संघाला. जर पाहायला गेलं तर जी मागील स्पर्धा झाली, ज्या स्पर्धेचं नाव होतं भगवा चषक आंबेळे खुर्दच्या मैदानावरती, त्या स्पर्धेमध्ये या संघाने आपल्या नावाचा डंका पेटवला. रनरअपची ट्रॉफी आपल्या गावामध्ये नेली आणि आता तेच आठवावा लागेल. तोच मोमेंटम आता मैदानावरती दाखवावा लागेल. तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. म्हटलं जातं रख हौसला व मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील. डावकुऱ्या हाताचे विध्वंसक खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समालोचन कक्षाला दिली आहे सलामी. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार मैदानावरती. हा टीव्ही तर सांभाळायला लागेल बाबा. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती लेझी रनिंग बिटवीन द विकेट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रेमची खेळी होत असताना समाप्त. प्रेम बॅक टू दी पवेलियन. मृत चेंडू. डेड बॉल. ओव्हर नंबर मैदानावरती 3रं मार्गस्थ आहे. 1+ रनआउटची विकेट. आता नवीन फलंदाज हेमंत पाहायला मिळतील.
बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आडवा पट्टा अर्थातच क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता ऑन साइडला, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. 19 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 समीर यांच्या माध्यमातून दुसऱ्या वैयक्तिक षटकामध्ये सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. सेकंड स्पेल मध्ये कोलडप्याचा बॉल मिड ऑफ मध्ये फिल्डर यावेळेस झाली मिस्टेक आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का बसतो. बॅटिंग करत असताना टीम नवापाडा संघाला फलंदाज हेमंत शिकळी समाप्त. हेमंत बॅक टू दी पवेलियन. त्याने क्षेत्ररक्षणाचं जाळं जे विखुरलं गेलंय त्याच्यावरती जबरदस्त कामगिरी करत असताना हे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. चला बॅट्समन स्पीडअप करायचंय. बॅट्समन अन्यथा आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जर तुम्ही आता जास्त उशीर केला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. खेळाडू मित्रांनो डिसिप्लिन दाखवणं गरजेचं आहे आणि नेक्स्ट बॅटर देखील तयार ठेवायचा आहे. मग ज्यावेळेस मोठ्या टुर्नामेंट असतात ना त्यावेळेस बरोबर ऐकतात. ज्यावेळेस आयोजक तुम्हाला सहकार्य करतात अशा वेळी त्यांना देखील तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे. यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते मात्र बॉल सीमा पलीकडे. नशिबाच्या 6 धावा. षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 मैदानावरती सुरू आहे. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते नो डाऊट ॲट ऑल. सोमनाथच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे मैदानावरती ड्रॉप. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता आपल्याला पाहायला मिळतील कंप्लीट झाल्या धावा 2 धावेंच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. नवीन बॅटर भावेश आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. सलग 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत तर ती त्रुटी म्हणावी लागेल. रनिंग बिटवीन द विकेट कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करता एक टेक्निक असते एक तंत्र असतो की कॉलिंग विथ कोऑर्डिनेशन येस नो किंबहुना वेट असं कोऑर्डिनेट तुम्हाला करावं लागतं. ती त्याचमुळे आपल्याला पाहायला मिळतो रनिंग बिटवीन द विकेट चांगली होते. ओव्हर नंबर मैदानावरती तिसरा समाप्त. धावसंख्या 27 या आकड्यावरती. वॉल ऑफ इंडिया म्हणून ज्यांची ओळख आहे सर राहुल द्रविड यांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं की तुमच्यासाठी सर्वात खराब डिसमिसल कुठला असतं. अगदी त्यावेळी त्यांनी म्हटलं की रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस डिसमिसल होतो ज्यावेळेस विकेट पडते ती सर्वात जास्त दुःखदायक असते आणि अगदी त्या दिवशी झोप लागत नाही आणि क्रिकेटमध्ये आपण अगदी तेच पाहतो. मात्र विराट कोहली ज्या 2 वेळा रोहित शर्माच्या सोबत रनआउट झाले त्यावेळी इतिहास झालाय कारण दोन्ही वेळा डबल 100 मारली आहे. पहिल्यांदा विराट कोहलीला रनआउट केल्यानंतर 200+ रन मारले आणि दुसऱ्यांदा देखील तसंच झालं. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध श्रीलंका संघाविरुद्ध देखील आपल्याला तेच पाहायला मिळालं. विराट कोहलीला रनआउट केल्यानंतर देखील डबल 100 रोहित शर्माच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली त्याच इनिंगमध्ये. ते काही आपल्याला पाहायला मिळतात जे असे क्षण असतात आणि यावेळेस मैदानावरती अगदी सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉलची संधी होती आणि सूरजच्या माध्यमातून जबरदस्त झेल. फलंदाज भावेश शिगळी समाप्त. लूज शॉट मारून बसले बॅटची टो एंड. एसटी रक्षक जे मात्र इंटरेस्टेड थोड्या वेळासाठी वाटू लागले मात्र गोलंदाज सूरजच्या माध्यमातून काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि त्यामुळे अगदी बॉल हातामध्ये अगदी वेग नव्हता या बॉलला मात्र सिंपल कॅच आपल्याला पाहायला मिळाली. मात्र कुठली कॅच सिंपल नसते क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही पकडत नाही असं मी नेहमी म्हणतो. सूरजची माध्यमातून सुरुवात फार चांगली झाली आहे. रोहित पाहायला मिळतील मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आहे. अगदी उंचपुरा खेळाडू आहे रोहितच्या विरोधामध्ये सूरज आणि त्या उंचपुरा त्याच्या एसटीचा तो फायदा उचलतोय जबरदस्त. त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. रोहितला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. 4 खेळाडू बाद झालेत. अजून देखील पाहिलं गेलं तर मैदानावरती कमबॅक होणं फार महत्वाचं आहे. रोहित आणि सोमनाथ हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. आता सोमनाथच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आहे. हुक करायचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर सफल होऊन होता जरूर मात्र डाऊन द लेग साइड वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावर आहे. टीमची टोटल 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतो जबरदस्त स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत जबरदस्त षटकार, 6 धावा. क्या बात. बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती सांगत असताना सोमनाथ, जब मसले बडे होते अपने टीम के लिए हम खडे होते, आणि मैदानावरती तेच पाहायला मिळालं. सोमनाथच्या बॅट मधून कडक कडकडाट असा षटकार पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र साऊंड पोचतील 35 या आकड्यावरती. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहेत, ते मात्र 4. आतापर्यंत 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजून देखील पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त सोमनाथच्या बॅट मधून निघाल्यात. अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल आतोपेचा गोळा. 6 धाव्यांसाठी षटकार सोमनाथच्या बॅट मधून हा आपल्याला पाहायला मिळतोय. फलक आपल्याला पाहायला मिळेल 41 या आकड्यावरती. चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या 4थ्या षटकामधील. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मिड ऑन मध्ये फिल्डर, लॉंग ऑन मध्ये फिल्डर, मात्र बॉल निघून चाललाय लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. 4 धाब्यांसाठी शिवतेज चषक ब्रँडेड चौकार. आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. कोरडा बॉल फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील, फिल्डिंग चांगली, एक धाव कंप्लीट. आणि अशा रीतीने ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला 4थं समाप्त झाले. 4 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर 46 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. डीजे धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय उद्योजक, समाजसेवक निलेशजी हिंदूराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वागत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आजच्या दिवसामधील पाहायला मिळेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने आजच्या दिवसामधील सुरू होतील. 66 धावा धावफलकावरती 67 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो नवापाडा, दुसऱ्या बाजूला बांदिवली, असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आंबेटेंबे टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन
उपस्थित आहेत. विनंती करतोय सन्माननीय निलेशजी जगन्नाथ हिंदूराव साहेबांना आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस जो मात्र करणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस जो मात्र केला जातोय. तर सामन्याला जी मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय चे टीमने आणि त्यांच्या माध्यमातून बॅटिंग चूज करण्यात येते. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेस खूप मोठी आहे मात्र चेंडू सीमारेषेच्या लगत आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग चांगली होते. 3 क्षेत्ररक्षकांमध्ये भागम भाग अशी दौड अशी पळापळ पाहायला मिळत होते आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. धावसंख्या जी मात्र 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. शुभारंभ होतोय जो मात्र डावाला सध्याच्या स्थितीला टीमची टोटल 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जर विचार केला तर काही तांत्रिक अडचण होती त्यामुळे काही वेळ विद्युत प्रवाह जो मात्र खंडित झाला होता त्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण थोड्या वेळासाठी अडखळलं होतं. मात्र त्यासाठी दिलगिरी व्यक्त असेल. पुनश्च एकदा तमाम जोडलेल्या लाडक्या क्रीडा रसिक प्रेक्षकांचं शब्द सुमनाने मी सहर्ष असं स्वागत करतोय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बॉलिंग मार्क वरती रोहित. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार. कार्पेटच्या साह्याने शिवतेज चषक ब्रँडेड चौकार. चौकार पाहायला मिळतोय. 6 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. विचार केला तर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. कुछ देर की खामोशिया और फिर शोर आएगा. अरे तुम्हारा तो सिर्फ वक्त आता, हमारा तो दौर आएगा. मैदानाच्या आतमध्ये दौर तो कोण प्रस्थापित करेल, स्वतःच्या नावाची वलय कुठला खेळाडू निर्माण करेल आणि कुठला संघ इथून मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होईल येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला डिपॉझिट करण्यात येतोय पार्किंग प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत हाय हँड हँडसम षटकार. टीमची टोटल 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. बंधू आणि जर विचार केला तर उद्योजक समाजसेवक एक दमदार असणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख असे इंजिनियर राहुलजी इंदुराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. 17 धावा धावफलकावरती 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करू. टीमची टोटल 19 या आकड्यावरती पाहायला मिळेल. नक्कीच मी उल्लेख करत होतो उद्योजक समाजसेवक आणि इंजिनियर राहुलजी इंदुराव यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. थोडासा लाजाळू आहे, हरकत नाहीये. येस कालच्या दिवसामध्ये शशांक दादाची उपस्थिती होती. आजच्या दिवसामध्ये राहुल दादाची उपस्थिती. शशांक दादाचं मामाचं गाव, राहुल दादाचं मामाचं गाव आणि माझं मामाचं गाव एकच कुटुंब आहे. आणि जर पाहायला गेलं तर एक आपल्याला पाहायला मिळतो यशस्वी उद्योजक आहे. दुसरा जर पाहायला गेलं तर उपसरपंच
भूमिका बजावतो. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. हुकचा देखना स्ट्रोक, ताकदीचा वापर, एलिव्हेशन प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बॉल सीमा पार येत असताना खणखणीत कडक कडकडाट सडक पे धडक असा षटकार. जावा धाव फलकावरती सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली आणि त्याच बॅटिंगला कन्सॉलिडेट करत असताना मोमेंटम स्वतःच्या बाजूने ठेवलंय बांदिवली या संघाने. आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती स्वॅगने केले स्वागत. वेलकम टू दी ग्राउंड. ठोकलाय षटकार. यावेळेस बॅटची कडा लागतीये. नशीब नशीब आणि नशीब. सकाळी चाय सोबत बिस्किट नाही तर नशीब खाऊन आलेत असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमा पार. फाइन लेगला क्लिअर करत 4 धावा. रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. एकोणतीस या आकड्यावरती यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेज मोठी आहे मात्र बॉल चाललाय फिल्डरला ब्रश करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 ब्रिंग्स 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आणि बॉल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येतोय. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. राहुलजी इंदुराव यांची उपस्थिती या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. अक्षया कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी कूलर व चषक आपल्याला सौजन्य झाला. मॅन ऑफ दी सिरीज साठी त्यांचं देखील मनापासून आभार असेल. यावेळेस बॅटचा फेज ओपन केला होता मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सातत्याने फलंदाजी करत असताना बांदिवली संघ सांगतोय आम्हाला तलवारीने वार करता येतात, अगदी चौकार षटकार मारता येतात आणि सुरीने देखील कापता येतो. सिंगल डबलचा खेळ देखील हळुवार पद्धतीने घेता येतो. कारण म्हटलं जातं प्रत्येक चमकणारी गोष्ट हे सोनं नसते. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक चेंडू हा चौकार षटकारांचा नसतो. चेंडूच्या मॅरिटनुसार खेळाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल क्रिकेटच्या पटलावरती. कारण म्हटलं जातं की परीक्षेमध्ये जो प्रश्न आलाय त्याचं उत्तर दिला तरच तुम्हाला मार्क भेटतील. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती देखील अगदी तेच आहे. जर तुम्हाला चांगले चेंडू आले तुम्हाला सन्मान देण्याचं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही विकेटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला जाऊ शकता. यावेळी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. गुडलेंथ वरती चेंडू हिट होतो. थोडासा खाली राहत असताना पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी होती. चेंडू पडला आणि त्यानंतर अतिरिक्त वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित. 34 धावा धाव फलकावरती. यावेळेस वाईट बॉल येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अव्वांतर. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते आणि टीमची टोटल बिनबाद 35 अशी पाहायला मिळेल. संघर्ष पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला फिल्डिंग करणाऱ्या नवापाडा संघाचं. परंतु संघर्ष किती वेळ चालेल हे देखील पाहणं महत्वाचं. बॅटची कडा लागतीये आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीत. कट अँड कट बाय दी कीपर. फलंदाज होतोय बाद. लागत असताना हा पहिला झटका बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बांदिवली या संघाला 35 या आकड्यावरती आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल 32 धावेंची गरज. तिथून मात्र ते सामना हारले होते. मात्र म्हटलं जातं रात गई बात गई, छोड़ो कल की बातें, कल की बातें पुरानी लिखनी पड़ेगी गेंद और बल्ले से. आज एक खुद की नई कहाणी. ती कहाणी इथे लिहिण्यात येईल का हे देखील पाहणं महत्वाचं. समीकरण येणारे 18 चेंडू आणि 32 धावेंची गरज. आयुष्याचं पटल असू दे किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान असू दे,
संघर्ष तुम्हाला करावं लागतं, प्रयत्न तुम्हाला करावे लागतात आणि संघर्ष आणि प्रयत्न जर तुमचं प्रामाणिक असेल तर यशाला देखील तुमच्याशिवाय पर्याय नाहीये. मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं नेतृत्व, स्वतःचं सामर्थ्य तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रेम आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, इनसाइड आउट. ओटीटी ओव्हर दी टॉप मारलेला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मधून, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि बॉल सीमा पार. धावा 4. पाहायला मिळतोय. 39 धावा धावफलकावरती. सध्याच्या स्थितीला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये क्षणाक्षणाला बदलणारे चित्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अगदी या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. हुक केलेला स्ट्रोक आणि बॉल सीमा पार. एका टप्प्यावरती बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. या आधीच्या चेंडूवरती ऑन साइडला आणि या चेंडूवरती या आधीच्या चेंडूवरती ऑफ साइडला आणि या चेंडूवरती ऑन साइडला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कोण अलग दृष्टिकोन तोच. धावा येणं गरजेचं आणि धावा येत असताना पाहायला मिळतील. अगदी आयुष्याच्या पटलावरती आपण म्हणतो पैसे येणं गरजेचं आहे, मग ते कॅश ऑन डिलिव्हरी कॅशनी येऊ दे किंबहुना गुगल पे जीपेनी येऊ दे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कशा येऊ दे. यावेळेस खोलवा टप्पाचा चेंडू, प्रॉपर एक्झिक्युशन, पद्धतशीर कार्यक्रम केलं जात आहे आणि बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. आपल्याला समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल 38 धावसंख्येवरती खेळत असताना समीर आपण पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 49 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबूरी का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी चांगली होतीये. घुटना टेको और सिक्सर देखो. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन ला क्लिअर करत फिल्डरच्या डोक्यावरून ओव्हर द फिल्डर हेड, षटकार. इंडिव्हिज्युअल 42 वरती आपल्याला पाहायला मिळतो समीर. 12 चेंडूंमध्ये 42 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. समीर आला, समीरने पाहिला आणि त्यानंतर समीरने मैदानाच्या आतमध्ये सर्वांची मनं जिंकली, यामध्ये काही शंका नाही. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. गॅप शॉट सिलेक्शन, लावला मॅप आणि शोधला गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत. बॉल सीमा पार. शिवतेज चषक ब्रँडेड, चौकार. चेंडू 8 धाव्यांची गरज. इंडिव्हिज्युअल 46 वरती खेळतोय. सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल समीर अर्धशतक कंप्लीट होईल का पाहणं महत्वाचं. फटका अप्रतिम आणि बॉल सीमा पार, षटकार. एकदा बॅटचा फेज ओपन करायचे. स्वतः सांगतोय की ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है और आसान चीजों का शौक मुझे नहीं, क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे मजा देती है. वाघासारखी बॅटिंग पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल 52 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. समीकरण 12 चेंडू आणि 2 धावेंची गरज. एसडीजे
दिवसामध्ये एकही अर्धशतक जो मात्र आला नव्हता. मात्र आजच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला आला होता वैभवच्या माध्यमातून, त्यानंतर सोमनाथच्या माध्यमातून आणि त्यानंतर आता समीरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हम भी किसी से कम नहीं असं स्वतः स्टेटमेंट देतोय प्रत्येक फलंदाज. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. इथे फटका चांगला MSD स्टाईलने सामना केला फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान बांदिवली संघाने अभिनंदन. जय हनुमान बांदिवली. हार्ड लक टफ साई किरण 11